रेकॉर्ड करता येईल असं. नाही ठीक आहे, इट्स फाईन. ओके सो आता मी म्हणजे टिपिकल मी जेव्हा डेमो देतो तर तेव्हा मी मेन फीचर्सने चालू करतो. बट फॉर यू टू अंडरस्टँड दी एंटायर सिस्टम आय स्टार्ट फ्रॉम बेसिक्स. तर आता मी लॉग्ड इन आहे वेब व्हर्जन वरती इज युझिंग एन ऍडमिन रोल. सो इकडे आपले रोल्स आहेत सगळे. आपण वी कॅन क्रिएट जसे पाहिजे तसे रोल्स क्रिएट करू शकतो. रोलच्या बेसिसवरती कोण काय करू शकतो त्याचे परमिशन्स आहेत इकडे. फॉर एक्झाम्पल डेपो मॅनेज करायचा असेल किंवा डेझिग्नेशन मॅनेज करायचे, सिस्टममध्ये जेवढे काय फीचर्स आहेत कॅन बी कंट्रोल फ्रॉम इयर. तेव्हा कोणाला द्यायचे कोणाला नाही द्यायचे. प्लस इकडे प्रोडक्ट्स आहेत. इकडनं प्रोडक्ट आपण नवीन प्रोडक्ट्स पाहिजे तर प्रोडक्ट ऍड करू शकतो. प्रोडक्टला व्ह्यू करू शकतो. प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सगळी इकडे फिल करून ठेवू शकतो. जर वेबसाईट URL असेल तर इकडनं URL पण देता येते त्याची. प्लस प्रोडक्टचे टिपिकल वेगवेगळे पॅक टाइप्स असतात. सो फॉर एक्झाम्पल आता जर मी आता कोलगेटचा जर एक बघितला एक्झाम्पल, तर कोलगेट डिफरंट साईज मध्ये येतं, तर ते पण आपण इकडे मॅनेज करू शकतो. टॅग्स आहेत प्रोडक्टला इकडनं जे मॅनेज होतात. टिपिकली अमेझॉन वरती तुम्ही गेला असाल तर वेन यू लुक ॲट अ प्रोडक्ट यू सी दॅट इट हॅज गॉट रिलेटेड प्रोडक्ट्स ऑल्सो, तर ते इकडनं मॅनेज होतात. सो आता जर मी मोबाईलमध्ये जर एक प्रोडक्ट व्ह्यू करतो जसा हा वाला, तर खालती स्क्रोल केलं म्हणजे इकडे मला प्रोडक्टची इन्फॉर्मेशन दिसते जी आहे, आणि खालती स्क्रोल केलं तर रिलेटेड प्रोडक्ट्स पण दिसतात. दॅट इज वेर यू मॅनेज द प्रोडक्ट्स. टॅग्स इकडनं मॅनेज होतात. क्रॉप्सची अशी काही गरज नाहीये, बट प्रोडक्टचे कॅटेगरीज असतात तर कॅटेगरीज इकडनं मॅनेज होतात. सो वेन एव्हर यू क्रिएट अ प्रोडक्ट यू हॅव एन ऑप्शन टू सिलेक्ट विच कॅटेगरी इट बिलॉंग्स टू, तर ते इकडनं आहे. प्लस आपल्या ऑर्गनायझेशन मधले जे एम्प्लॉईज आहेत आणि जे लॉग इन करणार त्यांचे डेझिग्नेशन इकडनं मॅनेज करू शकतो. डेझिग्नेशन आणि रोल्स थोडे वेगळे. डेझिग्नेशन म्हणजे बाबा त्याचं टायटल काय, आणि रोल म्हणजे तो सिस्टम मध्ये काय करू शकतो. सो हे झालं नॉर्मल आपले मास्टर असतात ना टिपिकल कुठल्याही सिस्टमचे, ते मास्टर्स इकडे आहेत. मग तुम्ही इकडनं एम्प्लॉई ऍड करू शकता, नवीन एम्प्लॉई सिस्टम मध्ये. मग इकडनं आपण ते रोल चूज करणार आणि त्यांचं डेझिग्नेशन चूज करणार. कुठलाही एम्प्लॉई ऍड करताना तुम्ही त्याचं रिपोर्टिंग ऑफिसर कोण आहे ते इकडे टाकू शकता, रिपोर्टिंग टू. रिपोर्टिंग टूचा मेन उद्देश काय की जेव्हा सेल्सचं कॅल्क्युलेशन होतं तेव्हा रिपोर्टिंग टू महत्वाचा पडतो, की माझ्या अंडर किती आहेत आणि बाबा त्यांचा सेल किती झाला आहे, तर ती सगळी इन्फॉर्मेशन इज बेस्ड ऑन दिस रिपोर्टिंग टू. मग जे कस्टमर्स आहेत किंवा डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते इकडनं मॅनेज होतात. सो डिस्ट्रीब्युटर्स ऑनबोर्डिंग मोबाईलवरनं पण आहे, आणि बॅक ऑफिस मधनं इकडनं पण आपण एक कस्टमर किंवा डिस्ट्रीब्युटर ऍड करू शकतो आणि त्यांची इन्फॉर्मेशन. तो डिस्ट्रीब्युटर जेव्हा ऍड करतो तेव्हा एक महत्वाचा पार्ट आहे दॅट इज रिप्रेझेंटेटिव्ह. तर ते रिप्रेझेंटेटिव्ह कशासाठी आहे की बाबा तर तो कस्टमर आहे किंवा तो जो डिस्ट्रीब्युटर आहे तर त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहे, तो कोण त्याला हँडल करणार आहे. सो ते इकडनं इन्फॉर्मेशन आहे. मग समजा आपले वेगवेगळे वेअरहाऊसेस किंवा डेपोज आहेत तर ते इकडनं आपण मॅनेज करू शकतो. ऍड डेपो करून डेपो तुम्ही ऍड करू शकता. एकदा डेपो ऍड केला तर टिपिकली एक डेपोचं पण लॉग इन आहे आपलं सेपरेट, तर त्यांची इन्फॉर्मेशन इकडे येते. आणि तो डेपो जो आहे तो डेपो हा जो डेपो आहे, आता फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, समजा महाराष्ट्रामध्ये माझा एक डेपो आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझे समजा 1,000 एक डिस्ट्रीब्युटर्स आहेत. तर जेव्हा आपण डिस्ट्रीब्युटर ऍड करतो किंवा कस्टमर ऍड करतो तर तो कुठल्या डेपोला बिलॉंग करतो ते आपण सांगतो. सो जेव्हा हा डेपो लॉग इन करेल, आता एक्झाम दाखवायचं म्हटलं तर लेट्स से अबुधाबी डेपोज. सो अबुधाबीचा ऍडमिन हाय. तो हा जेव्हा लॉग इन करेल
आपल्याकडे ओटीपी बेस्ड सिस्टम आहे आणि प्लस पासवर्ड बेस्ड पण आहे. जसं पाहिजे आपण तसं करू शकतो. सो आता डेपोनी जर लॉग इन केलं तर त्याला त्याचीच इन्फॉर्मेशन दिसते, काय चाललंय काय नाही, आणि त्याला त्याचेच डिस्ट्रीब्युटर दिसतात, बाकी कोणाचे दिसत नाहीत. मग त्यांचे एम्प्लॉईज, त्यांचे जे ऑर्डर्स आहेत ते पूर्ण डेपो स्पेसिफिक होऊन जातात. एक सेकंड, जस्ट मी जरा माझं लोकेशन चेंज करतो. मराठी इज फाईन राईट सगळ्यांना? हो विचारलंच चालेल, नो नाही प्रॉब्लेम. सो सो इकडे जसं म्हटलं की हा डेपोवाला आहे, तर त्याचा डेपोचं सगळी इन्फॉर्मेशन त्याला दिसते. बट आता हा जो युजर आहे तो ऍडमिन आहे, इट कॅन मॅनेज एव्हरीथिंग. मग त्याच्यानंतर हे झालं डिस्ट्रीब्युटरचं मॅनेजमेंट, एम्प्लॉयचं मॅनेजमेंट, डेपोचं मॅनेजमेंट, प्रोडक्टच्या खालती आपण मॅनेज करतो. इकडे कुठल्या डेपोमध्ये किती स्टॉक आहे ते आपण बघू शकतो, आणि कुठल्या डेपोला कुठले प्रोडक्ट्स ऍक्टिव्ह आहेत ते इकडे म्हणजे मॅनेज होतात. प्रत्येक डेपोला सगळे प्रोडक्ट जात नाहीत. इट डिपेंड्स की बाबा तुम्ही कसं कॉन्फिगर केलंय. सो दॅट इज स्टॉक. प्लस एम्प्लॉय जेव्हा लॉग इन करतो, आपल्याकडे अजून एक फीचर आहे. लेट मी गेट इन टू एम्प्लॉय. हा, तर हा एम्प्लॉई आहे. एम्प्लॉई इकडे स्टार्ट शिफ्ट करू शकतो, एंड शिफ्ट करू शकतो. त्याला त्याचा टार्गेट दिसून येतो काय ह्या महिन्याचा किंवा करंट फिस्कल इयरचा, त्यांनी किती बिझनेस अचीव केलाय आणि बॅलन्स बिझनेस किती आहे ही इन्फॉर्मेशन समोर दिसते. तर दोन्ही डिस्ट्रीब्युटर किंवा कस्टमर आणि एम्प्लॉई सेम मोबाईलनेच लॉग इन करतात. फक्त जो लॉग इन करतोय त्या नंबरवरनं आपण आयडेंटिफाय करतो की तो कोण आहे, आणि त्या प्रकारे त्याला आपण दाखवतो सिस्टम मध्ये काय काय फीचर्स आहेत आपले. सो आता समजा ह्या साईडला मी सरळ कस्टमर आहे, तर कस्टमरला आपण इकडे ते त्यांची ऑर्डर प्लेस करू शकतात. जे कॉन्फिगर केलेत आपण ह्याच्यात, तर ते इकडे येतात सगळे, कन्फर्म करू शकतो. सो वी कॅन ऍड मल्टिपल, म्हणजे जसं आपण ई कॉमर्सचं कसं आहे ना, तसं आपलं इकडे हे कार्ट. तर ह्याच्यामध्ये सगळं ऑर्डर प्लेस करण्यापूर्वी आय कॅन रिव्ह्यू, मग प्रोसीड टू ऑर्डर, मला कुठे डिलिव्हरी करायची आहे त्याचा ऍड्रेस इकडे घेतो, आणि मग जर मला काही स्पेसिफिक नोट्स टाकायचे तर नोट्स टाकू शकतो, आणि ऑर्डर प्लेस झाली. सो आता ही ऑर्डर ऍक्च्युली प्लेस झाली, एका डिस्ट्रीब्युटरनी प्लेस केली. तर ह्याच्यामध्ये जर गेलो तर लेटेस्ट ऑर्डर मला इकडे दिसून येते जी आता प्लेस केली आहे. जर इकडे बघितलं तुम्ही तर इकडे स्टेटस आहे पेंडिंग अप्रुव्हल. तर सॉरी फारच नोटिफिकेशन येत आहेत, लेट मी टर्न दिस ऑफ. तर इकडे पेंडिंग अप्रुव्हल जसं स्टेटस आहे. तर आता आय एम जस्ट स्विचिंग बॅक टू हे एम्प्लॉई. तर इकडे त्याला पुश नोटिफिकेशन, जशी ऑर्डर प्लेस होती एम्प्लॉईला पुश नोटिफिकेशन जातो, जसं हे आहे. तर ह्याच्यामध्ये मी ती ऑर्डर बघू शकतो, जर मला पाहिजे असेल तर मी मॉडिफाय करू शकतो. जर मॉडिफाय वगैरे काही नाही आणि मला सरळ अप्रूव्ह करायचे तर मी अप्रूव्ह करू शकतो. सो एकदा ही अप्रूव्ह झाली तर मला इकडे सिस्टम मध्ये इकडे दिसून येते की बाबा आता एम्प्लॉई अर्जुन नावानी आहे, ह्या ह्यानी ऑर्डर प्लेस केली आहे आणि ही अप्रूव्ड आहे. तर एकदा अप्रूव्ह झाली तर ऍज अ वेअरहाऊस मी ती सगळी इन्फॉर्मेशन बघू शकतो, ती ऍक्सेप्ट करू शकतो. एकदा ऍक्सेप्ट केली इन्फॉर्मेशन, तर मला किती काय माल मागितलाय ते दिसून येतं. थोडेसे चेंजेस चाललेत म्हणून ही इन्फॉर्मेशन येत नाहीये. तर लेटेस्ट कोड ऍक्च्युली डिप्लॉइड नाही म्हणून हे दिसत नाही, बट इकडे सगळं टोटल वगैरे दिसून येतं की बाबा जे जे केली आहे. आणि मग आय कॅन प्रोसीड टू डिस्पॅच. आता डिस्पॅच करताना मी सगळंच डिस्पॅच करू शकतो, जेवढी मागितली तेवढी, किंवा अर्धवट डिस्पॅच करू शकतो. जसं आता हे थोडक्यात 3 प्रोडक्ट्स नाहीत अवेलेबल, सो मग हे पार्शियल डिस्पॅच म्हणून आपण कन्सिडर करतो. करंटली सिस्टम मध्ये म्हणजे आता ह्या डेमो मध्ये इनवॉइस इज नॉट ऑटोमॅटिकली जनरेटेड, बट दुसरा अजून एक सिस्टम आहे आपला जिकडे इनवॉइस ऑटोमॅटिकली जनरेट होतो. इकडे हे त्यांना फॉर सम बट रिझन मॅन्युअली ठेवलंय.
ह्याच्यावरती काय व्हॅलिडेशन्स नाही आहेत, बट टिपिकली इट इज लाईक अ सॉरी डॉक्युमेंट्स, हा टॅलीवरनं दे विल पुल दी इन्फॉर्मेशन असं आहे. मग इकडे डिस्पॅच केलं तर प्लस मला अजून कोणाला ईमेल पाठवायचा आहे डिस्पॅचचं नोटिफिकेशन, तर मी इकडे टाकू शकतो आणि ही ऑर्डर डिस्पॅच झाली. ऑर्डर जशी डिस्पॅच होती तसं मला मोबाईलमध्ये इकडे अपडेट येतो की बाबा हे पार्शली फुलफिल्ड आहे, इनवॉइस पण जनरेटेड आहे, आणि मग खालती मला त्याची डिस्पॅचचे डिटेल्स दिसून येतात की बाबा काय काय डिस्पॅच केले, आणि इनवॉइसचे पण इन्फॉर्मेशन दिसून येते. सो दॅट इज वेअर युअर ऑर्डर्स आर देअर. एक डिस्पॅच म्हणून इकडे इकडनं सगळे अवेटिंग डिस्पॅच दिसून येतात. सो डिस्पॅच जर क्विकली करायचं असेल तर इकडनं डिस्पॅच करू शकतो क्विकली. प्लस मोबाईलमध्ये इकडे आलो तर हा सेल्सवाला लॉग इन आहे म्हणून त्याला इकडे रेव्हेन्यूचं ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये इकडे दिसून येतं की बाबा किती किती कोणी ऑर्डर्स प्लेस केले. आय कॅन सर्च बाय डिस्ट्रीब्युटर, सॉरी रेव्हेन्यू, किंवा आय कॅन सर्च बाय टीम मेंबर्स, माझ्या अंडर कोण आहेत किंवा माझं स्वतःच इकडे मला दिसून येणार. प्लस इकडे मला माझे जेवढे काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत ज्यांना बरोबर मी असोसिएटेड आहे, किंवा माझ्या अंडर समजा 4 लोक आहेत आणि त्या 4 लोकांच्या पुढे अजून ते 10 डिस्ट्रीब्युटर मॅनेज करतात, तर ते सगळे मला इकडे दिसून येतात. मग त्या डिस्ट्रीब्युटरची बेसिक इन्फॉर्मेशन मला दिसते आणि त्यांची ऑर्डर हिस्ट्री पण इकडे मला दिसून येते की आतापर्यंत केलेत. होमला तर वी कॅन, इकडे वरती जो हा सेक्शन आहे हा कॅम्पेन्स आहे जे इकडनं मी मॅनेज करू शकतो. किंवा मला डिस्ट्रीब्युटरसाठी वेगळे कॅम्पेन बनवायचे तर मग मी काय लेट्स से न्यू स्कीम ऑगस्ट 2025. सो आता हे कॅम्पेन मला कोणाला पाहिजे, फक्त एका डेपोसाठी आहे का सगळ्यांसाठी आहे? जर मी डेपो म्हटलं तर फक्त त्या डेपोचे जे असोसिएटेड लोक आहेत डिस्ट्रीब्युटर आणि एम्प्लॉईज त्यांनाच फक्त दिसणार. बट समजा मी ऑल म्हटलं मग त्यानंतर माझ्याकडे हे पण ऑप्शन आहे की मला सगळ्यांना दाखवायचं आहे, फक्त फार्मरला दाखवायचं आहे, डिस्ट्रीब्युटर दाखवायचं का सेल्स टीमला दाखवायचं, त्याप्रमाणे हे कॉन्फिगर करू शकतो मी इकडे. तर समजा मी इकडे ऑल म्हटलं, स्टेटस ऍक्टिव्ह 0101 0101 2036 रिजन वगैरे, जर मला हे पण आहे रिजन, स्टेट आणि सिटी, अगेन दिस इज ऑल्सो दॅर. ही कॅम्पेन्स मला कोणाला कोणाला दाखवायचं आहे. सो समजा आता हा एक कॅम्पेन आहे जस्ट फॉर द सेक ऑफ इट. एकदा जसं मी ऍड केलं तर इकडे जर मोबाईलला रिफ्रेश केलं तर ऑटोमॅटिकली ते लगेच रिअल टाइमला येऊन जातं. हे वाला दॅट इज कॅम्पेन्स. नोटिफिकेशन आहे, जर मला नोटिफिकेशन पाठवायचे आहेत कोणाला पुश नोटिफिकेशन तर इकडनं मी पाठवू शकतो. अगेन जसं कॅम्पेन क्रिएट केलं तसंच सेम इकडे पण आहे की बाबा मला स्पेसिफिक कोणाला पाठवायचं आहे का सगळ्यांना पाठवायचं आहे, तर मी नोटिफिकेशन पण पाठवू शकतो. इकडनं एम्प्लॉईजचे टार्गेट मॅनेज होतात डेपो वाईज. तर इकडे सरळ यू कॅन एक्सपोर्ट अँड एक्सेल. एकदा ती एक्सेल एक्सपोर्ट केली तर यू कॅन फिल इन युअर टार्गेट्स अँड इम्पोर्ट इट बल्कमध्ये. ह्याच्यामध्ये जेवढे काय लोक तिकडे आहेत त्यांचं टार्गेट आणि किती कुठल्या महिन्याचं किती टार्गेट आहे, सो हे एकदा इन्फॉर्मेशन टाकून आय कॅन इम्पोर्ट इट इन टू द सिस्टम आणि मग ते मोबाईलमध्ये टार्गेट्स येतात. देन इकडे स्टॉक पण आहे, स्टॉकला पण मी इम्पोर्ट करू शकतो सरळ इकडनं डाउनलोड आणि मग परत इम्पोर्ट जर मला बल्क स्टॉक अपडेट करायचा असेल तर. प्लस आपल्याकडे डॅशबोर्ड्स आहेत, सिस्टमचा डॅशबोर्ड. सिस्टमचं म्हणजे बेसिकली टोटल काय चाललंय सिस्टम मध्ये, किती युजर्स आहेत, किती डिस्ट्रीब्युटर्स आहेत, रजिस्ट्रेशन किती आहेत, नवीन डिस्ट्रीब्युटर आलेत का, मंथली ऑर्डर किती फ्लो होत आहेत, कुठल्या डेपोवरनं किती ऑर्डर येत आहेत, डेपो वाईज माझे एम्प्लॉई कुठे कुठे किती आहेत, डिस्ट्रीब्युटर पण डेपो वाईज कुठे कुठे किती आहेत हे मला इकडे दिसून येतं. रेव्हेन्यू मध्ये गेलो तर मला आय कॅन सी टोटल ऑर्डर्स, टोटल सेल्स इयर प्रमाणे, मंथली सेल्स किती होत आहेत, डेपोचा सर्वात कोण सेल करतोय, कुठले स्टेट परफॉर्म करतायत, कुठला प्रोडक्ट सर्वात जास्त चालतोय, टॉप 10 प्रोडक्ट कुठले आहेत माझे, टॉप 10 सेल्स पर्सन कोण आहेत माझे, टॉप 10 डीलर्स कोण आहेत, टॉप 10 डेपोज कोण आहेत, टॉप 10 स्टेट्स, टॉप 10 रिजन्स, टॉप 10 ऑर्डर्स. तर एवढे सगळे आहे त्याच्यात. आणि अजून काही मिस केलंय का मी? आय डोंट थिंक सो. दॅट इज अजून कस्टम रिपोर्ट्स पण आहेत सेल्स अँड ह्याचे,
जे वी कॅन एक्स्ट्रॅक्ट. सेल्स रिपोर्ट आहे, परफॉर्मन्स रिपोर्ट आहे, फिल्टर बाय म्हणजे डेपो लेवलला, रिजन लेवलला, स्टेट हेडला, ग्रुप हेड, सेल्स स्टाफ, हे असे करून आपण रिपोर्ट डाउनलोड करू शकतो, डे वाईज, मंथ वाईज, फिस्कल इयर वाईज. सो दॅट इज लाईक एंड टू एंड एका प्रकारे एंटायर सिस्टम. तर याच्यामध्ये स्पेसिफिक काय क्वेश्चन्स असतील तर आय कॅन आन्सर. एक मिनिट बाबा. परफेक्ट सुमितजी, खूप छान आहे. एक जस्ट मी सजेशन किंवा एक अपडेट याच्यामध्ये सजेस्ट करू शकतो तुम्हाला. डॅशबोर्डच्या स्क्रीनला येऊ शकता का? हां, डॅशबोर्ड खूप सुंदर बनवला आहे, मला आवडला हा ॲक्च्युली. सो याच्यामध्ये एक म्हणजे एक इम्प्रूव्हमेंट म्हणू शकतो आपण ॲडिशन्समध्ये. सो तुम्ही टॉप 10कडे बघितलं आहात है ना, टॉप 10 त्याच्यात मेन्शन केलेत आपण है ना. सो मला असं वाटतं याच्यात अजून तुम्ही अजून एक ॲड करावं डॅशबोर्डमध्ये, की जे करत नाही आहेत परफॉर्म किंवा ज्यांच्याकडनं नाही आलेलं आहे ना जास्त तेवढं इनपुट, त्यांचे पण याच्यामध्ये ॲड केलेत ना, तर जे वापरणारे आहेत त्यांच्यासाठी ते खूप बेनिफिशियल जाईल. एका ग्लान्स मध्ये कळून येतं. हां, की जेणेकरून त्यांना कळेल की ह्या लोकांकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, हे का नाही करत आहेत. सो त्यांना अप्रोच करणं गरजेचं आहे. इकडे ऍक्च्युली ते एका प्रकारे मी टाकलं होतं परफॉर्मन्स रिपोर्ट हां डेपो लेवलला, रिजन लेवलला, हां की बाबा कोण परफॉर्म करत नाही, मंथली वाईज कन्सॉलिडेटेड. तो फक्त तुम्हाला तिकडं डॅशबोर्डला दाखवला तर ते तिकडे अजून हां अजून तुम्हाला तो अजून म्हणजे मेन म्हणजे ॲज अ डीलर जर मी बघतोय है ना, समजा मी डीलर आहे, कोण कसं परफॉर्मन्स करताय, तो माझ्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे की जे करतायत ते तर चांगलंच आहे है ना, पण जे नाही करत आहेत त्यांच्यासाठी मी काय अजून ऑफर करू शकतो किंवा त्यांना मी अजून कसं इम्प्रूव्हमेंट त्यांच्याकडनं आपल्याला अजून कसं मिळेल, त्यांच्याकडनं बिझनेस हे कसं बघू शकतो, अंडर परफॉर्मिंग याचा मी जास्त विचार करेन. एक नवीन डॅशबोर्डच बनवतो त्यासाठी, एक परफॉर्मन्सचा किंवा नॉन परफॉर्मिंग वाले. सो अजून एक तुमचा एक USP त्याच्यात ॲड होईल या दृष्टीने, की हा मेन आहे की ज्याच्याकडं मेन दुर्लक्षित झालेली गोष्ट आहे होती लोकांची, की अरे नाही यांच्याकडनं काही आलेलं नाही अपडेट, मग का नाही आले, मग यांचं रिपीटेडली का नाव येते. सो तो खूप मोठी गोष्ट आहे. एखादे डीलर्स त्या गोष्टीसाठी पटकन अप्रोच होते अजून जास्त. बाकी छान आहे, आवडलं मला. बाकी प्लस आणि बाकीचे असे म्हणजे क्लायंट टू क्लायंट स्पेसिफिक कस्टमायझेशन पण आहेत. जसं फॉर एक्झाम्पल एरिज ॲग्रोला हा एक मॉड्यूल पाहिजे होता पूर्ण कम्प्लीट मार्केटिंग डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी. तर बेसिकली ह्याच्यामध्ये काय करतात टीम, जे सेल्स वाल्यांचे ना दोन काम, एक तर काय डिस्ट्रीब्युटर कडनं ऑर्डर घेणं आणि सेकंड आहे की फार्मर्सला, म्हणजे आता एरिज मध्ये फार्मर्स आहेत, तिथे फार्मर्सला जाऊन दाखवणं की बाबा आपला प्रोडक्ट काय. तर मोबाईल मध्ये जाऊन, म्हणजे हे मोबाईलनच येतात सगळं इन्फॉर्मेशन. सो आता माझ्याकडे प्रोडक्शनचं आहे कदाचित, एक सेकंड. सो आता इकडे MDA जो प्रकार आहे हा वाला, तर इकडे मला एक टीम प्रोग्रेस म्हणून दिसून येतं की बाबा कोणी काय केलंय. म्हणजे यांचे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज असतात, जसं आता हे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असतात त्यांना तिकडे जाऊन. सो मग ते जातात, व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि मोबाईलवरनं सगळं ते अपलोड करू शकतात, जे आपल्या सिस्टम मध्ये येतं. सगळा जो फार्मरचा डेटा त्यांना कलेक्ट करायचा असतो तो पण इकडे येतो. यांचे कसं आहे की ते जसे आपले स्प्रिंट असतात ना तसे सायकल मेंटेन करतात, दर 15 दिवसांची यांची सायकल असते. मग त्या सायकल मध्ये एम्प्लॉईजला जाऊन इकडनं MDA मधनं त्यांचे टास्क क्रिएट करायचे असतात. आता इकडे एक्झिक्युशन सायकल काही नाहीये, तर इकडे गेलो तर मी म्हणजे सॉरी हे एक्झिक्युशन आहे राईट. आता मला ह्याच्यात काय करता नाही येणार, कारण की माझं एक्झिक्युशन आणि प्लॅनिंग फेज असे दोन ठेवलेत. तो थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे त्यांच्या फ्लो प्रमाणे. त्यांचं कसं की 15 दिवसाची ती सायकल असते आणि पहिले 3 दिवस ते म्हणतात की तुम्ही प्लॅन करा आणि मग पुढचे उरलेले 12 दिवस तुम्ही एक्झिक्यूट करा.
तर दॅट इज द टीम प्रोग्रेस इकडे दिसून येतो. सो हे पण एक आहे, बट हे दिस इज व्हेरी स्पेसिफिक टू एरिज ॲग्रो, म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट होती. आणि मग मला दिसून येतं की बाबा कोणी किती काम केलंय, किती प्लॅन, किती काय केलंय, ती सगळी इन्फॉर्मेशन इकडे दिसते. बट या तो टाकतो परफॉर्मन्सचं चांगलं सजेशन आहे, ते मी टाकून देतो डॅशबोर्ड मध्ये. ऍक्च्युली दॅट इज द मोस्ट क्रिटिकल एका प्रकारे बघायचं म्हटलं तर, की नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स मला दिसून येतात प्लान्समध्ये. या आणि आपल्या मोबाईलमध्ये, म्हणजे मोबाईल नाही इकडे फार्मर पण लॉग इन करू शकतात, बट त्यांच्यासाठी असं जास्त फीचर्स नाही आहेत. फॉर एक्झाम्पल समजा फार्मरनी जर मी लॉग इन केलं, तर मला इकडे म्हणजे मी माझे क्रॉप्स मॅनेज करू शकतो, किंवा मी कुठल्या क्रॉप्स मध्ये इंटरेस्टेड आहे त्याच्या बेसिसवरती मला रिकमेंडेड प्रोडक्ट्स दिसतात, प्रोडक्ट्स बघू शकतो, आणि माझ्या आजूबाजूचे डिस्ट्रीब्युटर्स बघू शकतो. तर ह्यांचं कसं B2B सेल आहे, B2C सेल नाही, म्हणून यांनी इकडे फार्मरला हे नाही दिलंय प्रोडक्ट प्लेसिंगची ऑथॉरिटी, बट ती द्यायची असेल तर ती पण आपण देऊ शकतो. आता माझ्या आजूबाजूला डिस्ट्रीब्युटर आहेत माझ्या लोकेशन प्रमाणे. दिस इज ऑल्सो देअर, म्हणण्याचा उद्देश. माझी एन्क्वायरीज पण टाकू शकतो मी, म्हणजे आता इकडे नाहीये काही, बट समजा एका डिस्ट्रीब्युटरकडे गेलो आणि मला जर काही एन्क्वायरी करायची असेल तर ते मी इकडे एन्क्वायरी टाकू शकतो. त्याच्यामध्ये एन्क्वायरी टाकताना मी व्हिडिओ म्हणजे ऑडिओ पण रेकॉर्ड करू शकतो, प्लस टेक्स्ट पण टाकू शकतो. त्याच्यात तुम्ही जशी एन्क्वायरी पडती तसं त्या सेल्स वाल्याला कळतं, डिस्ट्रीब्युटरला नाही कळत, बट ह्या डिस्ट्रीब्युटरचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे ना, त्याला ती एन्क्वायरी दिसते, आणि मग तो म्हणजे ती त्या फार्मर बरोबर बोलून त्याचा जे काही इश्यू असेल ते सॉल्व्ह करून देऊ शकतो. तर हे पण असे म्हणजे ऍड ऑन फीचर्स आहेत. माय रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये मला हे सगळं दिसून येतं, म्हणजे सेल्स वाल्याला कळून येतं की बाबा एस्कलेशन मॅट्रिक्स काय, किंवा मी कोणाला फोन करायचा आहे काय, तर इकडनं सरळ ते कॉल पण जाऊ शकतो. सॉरी, एक सेकंड, कोणतरी दरवाजा. सॉरी, कोणतरी ते दरवाजेवरती आलं होतं. तो मेन म्हणजे म्हणण्याचा काय उद्देश होता माझा, की ह्यांनी सांगितलं असेल कपिलनी, बट वेन एव्हर वी गेट अ क्लायंट, तर त्यांच्या हिशोबाने आपण कस्टमाइज करून देऊ शकतो सिस्टम. आता टिपिकल इश्यूज जे आता मला लेटेस्ट फेस होतात ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे जसं आता एक्झाम्पल, आता मी एका क्लायंटला जस्ट थोड्या वेळ पूर्वी डेमो दिला, म्हणजे नॉट क्लायंटला, हे महावीर ॲग्रो म्हणून आहे एक कंपनी. आता हे सेल करतात हे वाले इक्विपमेंट्स, म्हणजे फार्मरसाठी जे इक्विपमेंट्स असतात ना, हे करतात. बट टिपिकल जे बघितलंय ना आतापर्यंत मी, कंपनी साईजचा एक इश्यू पडतो. आता ही कंपनी साईज म्हणजे याच्याकडे 10 ते 15 लोक आहेत. जरी हा पॅन इंडिया सप्लाय करतो सगळं, बट त्याकडे 10 ते 15 लोक आहेत, आणि तिकडनंच तो ते सगळं मॅनेज करायचा प्रयत्न करतोय. आणि इश्यू जसं चाललाय सध्या मार्केटमध्ये, किंवा लोक 10-15 हजारला ERPs देतात पूर्ण वापरायला, बट ऍट द एंड ऑफ द डे ती चालत नाही, आणि मग ते अगेन होत नाही.
तर एक सजेशन असं आहे की मला जेव्हा आपण टार्गेट करतोय ना आपलं जे ऑडियन्स, टार्गेट ऑडियन्स, जस्ट मेक शुअर की बाबा ते केपेबिलिटी आहे, यु नो, फायनान्शियली स्पीकिंग, हा, कंपनी साईज की मॅटर करेल त्याला. मनी साईज मॅटर करतो. जसं आता ह्याला कोणीतरी आता म्हणजे ही वेबसाईट त्यांनी बनवून घेतली 35,000ला, प्लस ते एक CRM त्याचा कुठला तरी मित्र बनवून देतोय, ते 1.5-2 लाखाला बनवून देतोय. तो सांगत होता सगळं त्याचं, बट जस्ट लेटिंग यू नो की बाबा असे पण चॅलेंजेस येत आहेत मला की लोक इंटरेस्टेड आहेत बट त्यांचं काही बजेटच नाही. बट सध्या आपल्याला सॅस मॉडेलला जायचं नाहीये, आपण कस्टमर्स टार्गेट करतोय. सो दॅट इज द रिझन वी नीड अ गुड कंपनी साईज, म्हणजे ज्यांना अफोर्ड होईल थोडक्यात आपला सिस्टम. परफेक्ट. एक असं पण एक एकदम हाय प्राइस ठेवली आपण, नॉमिनलच आहे, एक साधारण आय वुड से 5 ते 10 करोड प्लस बिझनेस जर असेल तर दे कॅन इझिली डायजेस्ट द इन्फ्रा, म्हणजे IT कॉस्ट ह्या सिस्टमची. ऍटलीस्ट दॅट इज वॉट आय थिंक, बट तुम्हाला आणि कपिलला जास्त माहिती माझ्यापेक्षा. परफेक्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सो या, असं आहे. अजून काय मग क्वेरीज असतील तर लेट मी नो. येस, नाईस. छान. आता तरी याच्यामध्ये काही वाटलं नाही, पण मला लगेच ते तुमचं सगळं डेमो बघताना जो मला पॉईंट आउट झाला एक गोष्ट, ती फक्त मी तुम्हाला ते मी सजेस्ट टाकून देतो, करेन. ठीक आहे, जास्त वेळ लागणार नाही. हो, आता जर आम्ही UI चे चेंजेस करतोय, एकदा UI चे चेंजेस झाले तर मी ते लगेच टाकून देतो. हो, हो, नाही आणि तुम्ही थोडे अजून ऍड तुमचं. ऑन फीचर्स पण आहेत. जसं आपलं ह्याच्यामध्ये म्हणजे आपण टिपिकल सेल्स स्कीम, एक काय असतं, कंपनी काय करतात, स्कीम बनवतात. स्कीम असते डिस्ट्रीब्युटरसाठी, आणि दुसरं असतं टार्गेट्स बनवतात, आणि मग टार्गेटच्या बेसिसवरती कमिशन आणि इन्सेंटिव्ह पण असतं. तर आता हे मॉड्यूल्सचं डेव्हलपमेंट चाललंय, तर हे मॉड्यूल्स पण डेव्हलप करून आता येतील, लाईक यु नो ह्या ऑगस्ट मिड पर्यंत ते सगळे मॉड्यूल्स पण रेडी होणार आहेत. परफेक्ट, परफेक्ट. बघा तुम्ही. माझं तर ते तेवढं एकच होतं, बाकी एकदम ओके वाटलं, सगळं छान आहे. गुड. ओके देन. येस, ग्रेट. येस, चला. सो वी आर कन्क्लुडिंग टुडे. हो, जर काही क्वेरी नसेल तर वी कॅन रॅप अप द कॉल. ओके, ग्रेट. थँक्यू, बाय. या, गुड डे, गुड डे.